एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोचं जोडपं होतं. दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू होता. नवरा काम करून आपला उदरनिर्वाह करत होता आणि घर सुद्धा चांगल्या पद्धतीने चालवत होता. पण मात्र गावामध्ये राहत असताना त्या गावामध्ये असणारा जो सरपंच आहे तो त्या पुरुषाच्या घरी चकरा मारत होता. कसं चाललंय, काय चाललंय, सगळं बरं आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना, कशाची तर कमी नाही ना, अशा पद्धतीची विचारपूस त्या महिलेला आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा करत होता. आता सरपंच आहे, गावाची विचारपूस करतोय, जनतेला प्रश्न विचारतोय, म्हणून त्या पुरुषाला सुद्धा काही वाटत नव्हतं. पण मात्र त्या सरपंचाचं या पुरुषाच्या घरी जरा जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. मग जाणं येणं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की जेव्हा जेव्हा तो नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा तो सरपंच त्याच्या बायकोसोबत याच्या घरामध्ये असायचा आणि सगळं काही मनमोकळेपणानं करायचा. पण मात्र या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्या नवऱ्याला काहीही कल्पना नव्हती की इथून पुढं असं काहीतरी घडेल. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या नवऱ्याला समजली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील मौरानीपूर गावामध्ये, मौरानीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे, घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे. आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं आणि लग्नानंतर दोघा जणांचा सुखाचा संसार चालू होता. पण सुखाचा संसार चालू असताना जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा त्या नवऱ्याची बायको जी आहे ती त्या सरपंचाला घरी बोलवायची. तसं त्या सरपंचाचं यांच्या घरी जाणं येणं होतं, विचारपूस करणं, हे सगळे कामं चालू होते. आणि याच माध्यमातून यांच्या बोलण्यामधून त्या पुरुषाची बायको ती सरपंचाच्या प्रेमात पडली होती. आता तो जो सरपंच आहे तो 55 वर्षाचा होता, तर ती जी बायको आहे ती फक्त 22 वर्षाची होती. बघा, 22 वर्षाची महिला 55 वर्षाच्या सरपंचाच्या प्रेमात पडली होती. वयामध्ये 33 वर्षाचं अंतर होतं. पण मात्र तरी सुद्धा त्या महिलेला तो सरपंच मोठ्या प्रमाणात आवडला होता. आता सरपंच मोठ्या प्रमाणात आवडल्यामुळं एक दिवस ती सरपंचाला भेटायला म्हणून गेली आणि त्याच्यासोबतच फरार झाली. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या नवऱ्याला समजली त्यानं तात्काळ जवळचं मौरानीपूर पोलीस स्टेशन गाठलं, घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि त्या सरपंचानंच त्याच्या बायकोला पळून नेलंय असं सुद्धा सांगितलं. पण मात्र ती बायको पळून गेली तर गेली, तिनं घरामधले 1,40,000 रुपयाची रक्कम सुद्धा सोबत घेऊन गेली आणि त्याच्यासोबत फरार झाली. आता पोलिसांनी त्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यानं पोलीस ठाण्यामध्ये केलेली आहे. आता नवऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. आता ती महिला स्वतःहून पळून गेली आहे का, त्या सरपंचानं तिला पळून नेलंय का, इतर यामागं काही 12 भानगडी आहेत त्या पोलीस तपासातून समोर येणार आहेत. पण मात्र सध्या जमाना कशा पद्धतीनं बिघडला आहे, कशा कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. एक 22 वर्षाची विवाहित महिला 55 वर्षाच्या व्यक्तीसोबत पळून जाते, त्याच्यासोबत राहायचं म्हणते. नेमकं त्या महिलेनं काय विचार केला असेल आणि काय बघितलं असेल असाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे. आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो आणि सांगत असतो. बघा कशा पद्धतीनं घडतंय आणि काय काय होतंय.